नमस्कार अरुणाताई, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अभिजातच्या या 69 अरुणाताई या उपक्रमामध्ये मला माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवता येत आहेत आणि त्याचबरोबर आपला एक लेख वाचायला मिळत आहे, याचा मला फार फार आनंद होत आहे. प्रथम मी माझ्या भावना वाचते. नमस्कार अरुणाताई, आपल्या नावात झळाळत असलेल्या सूर्यतेजाने आम्ही नेहमीच दिपून जातो. पण ते तेज म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील मार्तंड जे तापहीन असावे तसे आहे. तसे आपले नाव आमच्यासाठी कवितेच्या वाटेवरील सावली आहे. अरुणाताई, मधुर भाषिणी आपली वाणी जेव्हा रसाळ अशी अमृतधारा बरसते, तेव्हा मनोभूमीवर संजीवक सिंचन होऊन अनेक नव्या विचारांची, दिशांची, जाणीवांची बीज आपसूक अंकुरतात. आपले शब्द ऐकण्यासाठी प्राण कानात एकवटतात आणि आत आत काहीतरी जागे होत असल्याची चाहूल जाणवते. अरुणाताई, आपल्या लेखणीतून उलगडणारी हजारो कवितांची दालनं एक एक करून उघडत गाभाऱ्यात विराजमान अर्थांचे सालंकृत दर्शन डोळे दिपवतात. आणि मग तुमचेच बोट धरून आम्ही अशा अनेक कवितांच्या गाभाऱ्यात बिंदिक्क शिरतो. कारण एखाद्या मंदिरात जरी फक्त सोहळ्यानेच प्रवेश असला तरी छोटं निरागस मूल आईचा हात धरून परमेश्वराच्या मूर्तीपर्यंत थेट जाऊच शकतं ना. अरुणाताई, आपल्या सात्विक साध्या राहणीच्या आणि हसतमुख तृप्त व्यक्तिमत्वाच्या मागील आध्यात्मिक बैठक, ज्ञानातून समाधान पावलेली आपली वृत्ती आणि विद्वत्ता, व्यासंग, बुद्धिमत्ता लाभलेल्या जन्मजात वरदानाने चेहऱ्याभोवती वलयांकित झालेली प्रसन्नता आम्हाला निर्मळ निखळ आनंद देत असते. आपल्या शब्दांची, आपल्या सहवासाची, आपल्या हातून लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक पुस्तकाची आम्हाला लागलेली तहान, आपणच लिहिलेल्या प्रेमातून प्रेमाकडे सारखी आपल्या अखंड समृद्धीची धारा आमच्याकडे अविरत प्रवाहत आहे. आम्हाला तृप्त करत आहे, समृद्ध करत आहे आणि करत राहील. आपल्या पुस्तकातील म्हणजेच कवितेच्या वाटेवर या संग्रहातील पहिलाच लेख राम श्रीमान कसा. रामायण हे वाल्मिकीचं काव्य म्हणून ओळखीचं झालं ते वयाच्या पुष्कळ पुढच्या टप्प्यावर. पण राम तर आधीच भेटला होता. नुसता गोष्टीतून नव्हे तर गाण्यातून, कवितेतून भेटला होता. रामरक्षा म्हणताना तर तो थेट दिसायचाच. ते स्तोत्र मला कविता म्हणूनच आवडायचं, अजूनही आवडतं. त्यातली बदलणारी वृत्त, त्यांची बदलणारी वजनं आणि म्हणताना त्यांची बदलणारी लय. त्या लयीच्या हलत्या पडद्यामधून राम पहिल्यांदा समोर आला. तरुणो रूपसंपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो. राम आणि लक्ष्मण, तरुण आणि देखणे, वयानं कोवळे, देह नुकते नुकते यौवनानं भरलेले, महाबली होते ते. पण त्यांच्या सामर्थ्याच्या गाभ्यातच एक सुकुमारपणा होता. पुढे वाल्मिकींच्या काव्यातला राम ओळखीचा झाला. 1918 साली कवी व्यंकटेश धोंडदेव मराठे यांनी रचलेलं झोपाळ्यावरचे रामायण नावाचं सोपं आणि गोड असं ओव्यांमधलं रामायण आधीच हाती आलं होतं. जोडीला रामदासांची, वेणाबाईंची आणि केशवस्वामींची कितीतरी पदं ठाऊक होती. सगळी रामकथा मूळच्या काव्यामधून आणि इतर कवींच्या भावानुभवांमधून पुन्हा पुन्हा समोर येत राहिली. सुकुमारो महाबलो, केवढं तरी आहे रामाचं सामर्थ्य. तत्वाचं, त्यागाचं, सहनशक्तीचं, संयमाचं,
निग्रहाचं, क्षमेचं, पराक्रमाचं. आणि त्या सामर्थ्याच्या गाभ्यातच केवढी तरी कोवळीक आहे. रामरक्षेत रामाला श्रीमान म्हणलं आहे. तीनही लोकांना आनंद देणारा तो राम श्रीमानही आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीमान म्हणजे लक्ष्मीपती विष्णू. राम म्हणजे विष्णू हे खरं, पण रामाला आवर्जून श्रीमान म्हणण्याचं कारण काय? तसं पाहता श्री म्हणजे संपत्ती लौकिक अर्थानं रामानं फारशी भोगलीच नाही. उत्तर रामचरितात एक फार गोड प्रसंग रंगवला आहे. वनवास संपवून अयोध्येला परत आलेली सीता गर्भार आहे आणि तिचं मन रिझवण्यासाठी कुणा चित्रकारानं रंगवलेला रामाचा आयुष्यपट दोघे पाहत आहेत. लग्नाचे आणि लग्नानंतरचे दिवस त्या चित्रपटानं पुन्हा दोघांसमोर जिवंत केले आहेत. गोविंदाग्रजांनी त्या प्रसंगाची एक फार जिव्हाळ कविता प्रेमसन्यासात लिहिली आहे. आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा, बाळपणाचा, मुग्धपणाचा, निर्मल भावाचा. संसाराचे चित्र चिमुकले, चिमुकलेच जीव, फुलले नवते हृदयांचेही राजस राजीव. खरोखरच जीवाची कमळं पुरती फुललीही नव्हती. अशा वयात त्यांच्या वाट्याला वनवास आला. जीवलगांच्या आतड्याला पीळ पडलाच असणार. आमच्या वाड्यात एक भिक्षेकरी यायचा नेहमी. दुपारच्या टळटळीत उन्हात यायचा आणि एक तारीवर गाणी म्हणायचा. तो नेहमी म्हणायचा त्यातलं एक गाणं होतं, धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम. असे ते साधे शब्द होते, पण त्यातली विनवणी नुसती गलबलवून टाकायची. दुपारचं भगभगवीत ऊन त्या शब्दांवर पडलेलं आणि आपला जीव वनवासी होऊन जायचा. आजही ती पोळलेल्या पायांची कविता माझ्यासमोरून चालत गेली की फार अस्वस्थ वाटतं. जगातल्या सगळ्या निष्पापपणाची आणि कोवळेपणाची, धगधगीत ईर्षेशी, महत्त्वाकांक्षेशी आणि मत्सराशी पडलेली गाठ आणि त्या धगीनं होरपळणारं उमलतं आयुष्य यांची दुखरी जाणीव त्या गाण्याच्या शब्दांनी पहिल्यांदा अस्फुटपणे करून दिली. आणि तरी तो वनवासी राम रामरक्षेसारख्या कवितेत श्रीमान कसा राहिला असंही खोल आत कुणीतरी विचारत राहिलं. पुढे मग भिक्षेकऱ्याचं ते गाणं म्हणजे रामदासांचं पद आहे हे कळलं आणि चकितच झाले. रामदास म्हणजे सगळे वाचतच गेले. पुढे वाचता वाचता लक्षात आलं की रामदासांसाठी राम ही कुणी एक व्यक्ती नाहीच, महाकाव्यातलं ते एक पात्रही नाही. त्यांच्यातल्या कवीला जाग आणणारी, पालवणारी, फुलवणारी ती एक चिरंतन उत्फुल्ल अशी जीवन जाणीवच आहे. त्या जाणीवेची कळाही फार श्रीमंत आहे. ही श्रीमंती आली कुठून त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं. एक गोड पद आहे त्यांचं, पैल कोणगे साजणी उभा कोदंड पाणी, पाहता न पुरे ढणी डोळी यांची. वनवासातील सीता जणू मनातल्या मनात म्हणते आहे किंवा अशोकवनात आभासांच्या जगात डोळे मिटून रामाला पाहते आहे. रामसीतेच्या प्रेमाची पहिली उत्कट जाणीव तिथे झाली. पण राम श्रीमान कसा याचं पुरतं उत्तर नाही मिळालं. ते मिळालं भवभूतीच्या उत्तर रामचरितात. रामाच्या हृदयातली प्रेमाची श्रीमंती तिथे दुःखाच्या वाऱ्यानं उघडीच केली. हेही उमगलं की ते गुप्तधन त्याला मिळालं वनवासात, सीतेच्या गाढ सहवासात. राम तिला ओळखत होता. तिच्या अखंड पाझरत्या समंजस प्रेमानं त्याच्या सगळ्या उणीवांवर समजुतीचं चंदन चढलं आणि गुणांना सुगंध लावला. त्या सुखाच्या अनुभवाचं वर्णन करणारा एक प्रसंग भवभूतीच्या कवितेत सहज उतरला आहे. त्यानं लिहिलं आहे, एकमेकांना बिलगुन एक हात गाढपणे दुसऱ्या भोवती वेढून, गाल गालाला लावून
बोलत होतो हळूहळू काहीही, अशा हळूवार गोष्टी की ज्यांचा एकत्र काही संदर्भ नाही. प्रहर कसे निघून गेले कळलंही नाही. रात्रच सरली अचानक. असा श्रीमंत अनुभव प्रेमिकांच्या वाट्याला भाग्यानंच येणारा. भवभूतीच्या त्या श्लोकाची मिठी बोरकरांच्या एका कवितेला अगदी नाजूकपणे पडली आहे. स्मृती नावाच्या कवितेत जवळिकीची गाढता आठवताना कवी बोरकरांनी लिहिलं आहे, रात्र होता शांत सारी, गाल गाला लाविले, भोगिले ऐश्वर्य सारे, स्पर्श संगीतातले. त्या ओळी वाचल्या आणि रामाला सीतेसोबत मिळालेलं प्रेमाचं सगळं ऐश्वर्य क्षणात कळून चुकलं. रामरक्षेतला राम श्रीमान कसा हे माझ्यापुरतं मला सहज उलगडून गेलं. एका शब्दात कविता किती बोलत राहते आणि काळाच्या चेहऱ्यावर तिच्या एकेका शब्दानं सुद्धा किती समजूतदार हसू येतं, किती समजूतदार हसू येतं.